नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. भक्तांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात आज आषाढी एकादशीचे व्रत धरलं असेल. आपल्यापैकी असंख्य भक्तांच्या घरामध्ये आज भगवान विष्णूंची सेवा केली असेल. अनेक भक्तांनी आज उपवास धरला असेल. कारण आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंसाठी समर्पित असणारी तिथी आहे आणि या तिथीला उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिले जाते. बघा, इच्छा असूनही ज्यांना खूप काही शक्य नसेल, इच्छा असूनही ज्यांनी आज व्रत धरलं नसेल, एखाद्याची इच्छित मनोकामना असेल, एखाद्यावरती आर्थिक संकट असेल, सतत घरामध्ये काहीतरी एखादी अडचण येत असेल, घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी असेल, बघा, तुमच्या ह्या काहीही समस्या असतील, तुमच्या कुठल्याही इच्छा मनोकामना असतील किंवा मग आर्थिक कुठलीही समस्या असेल, ह्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी अशा 5 वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही सोबत, जवळ किंवा तुमच्या उशीखाली ठेवली तर संपूर्ण वर्षभर त्याचं पुण्यफळ तुम्हाला प्राप्त होईल. मनातील कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. भगवान विष्णूंची कृपा अखंड तुमच्यावरती प्राप्त होईल. बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जे काही हवं ते भगवान विष्णूंच्या कृपेने प्राप्त होईल. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक देवघरामध्ये, प्रत्येकाच्या देवघरामध्ये आज एक तरी तुळशीचं पान तुम्ही अर्पण केलं असेल. भगवान विष्णूंची मूर्ती असो किंवा नसो, पण आज तुम्ही एक तरी तुळशीचं पान आपल्या देवघरामध्ये, आपल्या बाप्पांच्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, प्रभू रामांची मूर्ती असेल, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, अगदी कुठलीही मूर्ती असेल, जिथे तुम्ही एक तरी तुळशीचं पान अर्पण केलेलं असेल तर ते तुम्हाला तिथून उचलायचं आहे. हे तुळशीचं पान उचलून तुम्हाला त्या तुळशीच्या पानावरती, बघा, तुळशीच्या पानावरती पिवळ्या हळदीने आपली इच्छा लिहायची आहे. एका वाटीत थोडीशी हळद घ्या, थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घाला, हळद मिक्स करा व्यवस्थित. अगरबत्तीची काडी, मोरपंखाची काडी किंवा तुळशीचीच काडी तुमच्याकडे असेल, तोडू नका, पण असेल तर तुळशीच्याच एखाद्या काडीने त्या तुळशीच्या पानावरती त्या हळदीने आपली इच्छा लिहा. तुळशीच्या पानावरती आपली इच्छा, आपली मनोकामना लिहिल्यानंतर हे तुळशीचं जे पान आहे हे एका पिवळ्या रंगाच्या कापडात, नाही तर मग एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये छान बांधा. आता हे कापड आपल्या उजव्या हातात घेऊन भगवान विष्णूंना आपली जी काही इच्छा मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा. आणि मग त्याच्यानंतर हे तुळशीचं पान आज एकादशीपासून आपल्यासोबत रात्री झोपताना उशीखाली, सकाळी उठल्यानंतर पर्समध्ये किंवा मग देवघरामध्ये, तिजोरीमध्ये कुठेही ठेवा. त्यात मागितलेली इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ते तुळशीचं पान आपल्यासोबत किंवा आपल्या घरामध्ये राहू द्या. फार फार काही दिवसात ते सुकेल, वाळेल, पण लक्षात ठेवा, त्यात लिहिलेली इच्छा तुमच्या नशिबात नसेल किंवा तुम्हाला ती मिळणार नसेल, तुमची ती इच्छा पूर्ण होणार नसेल, भगवान विष्णूंच्या कृपेने ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा उपाय सांगते. खूप आर्थिक समस्या आहेत, आर्थिक तंगी खूप आहे. आपल्या देवघरामध्ये हळकुंड असेल, नसेल तर घरात एखादं हळकुंड असेल, ते हळकुंड घ्या. या हळकुंडाला 7 लवंगांची माळ बांधा. एक लाल पिवळा कलावा किंवा नुसता लाल धागा घ्या. त्या लाल धाग्यामध्ये 7 फुलवाल्या लवंगा बांधा. 7 फुलवाल्या लवंगा बांधल्यानंतर तुम्हाला त्या हळकुंडाला ही लवंगांची माळ बांधायची आहे. एकदा दोनदा, जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा बांधा आणि शेवटी गाठ मारा. आता हे हळकुंड जे आहे हे देवघराच्या समोर आपल्या उजव्या हातामध्ये घ्या आणि 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. 7 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यानंतर तुम्हाला हे हळकुंड जे आहे हे आपल्यासोबत, आपल्या जवळ, आपल्या कपाटात किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. हे हळकुंड तुम्हाला तोपर्यंत सोबत ठेवायचं आहे जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या दूर होत नाही. बघा, कितीही कंगाल असाल, कितीही दरिद्रता असेल, कितीही गरिबी असेल किंवा कितीही घरात अवलक्ष्मी असेल, एकादशीच्या दिवशी जर हा उपाय केला तर तुमची दरिद्रता, गरिबी किंवा जे काही आर्थिक संकट आलेलं आहे, जी काही धनहानी आहे, हे सगळं तुमचं संपेल. फक्त हे हळकुंड तिजोरीतून, कपाटातून, पैशांच्या पाकिटातून किंवा तुमचा एखादा व्यवसायाचा गल्ला असेल तिथून तुम्हाला
सव्वा महिना हलवायचं नाही आहे, अजिबात सव्वा महिना ते हलवायचं नाही आहे. तिसरा उपाय सांगते, तुम्हाला 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. अख्खे छान 21 तांदळाचे दाणे घ्या. एक छोटी प्लेट घ्या. एक छान सफेद कापड घ्या. कागद घेतला तरीही चालेल. देवघराच्या समोर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, प्रतिमा असेल, प्रभू रामांचं काही असेल किंवा मग बाळकृष्ण असेल, तर तुम्हाला तिथे म्हणजे ते कागद जो आहे तो तिथे तुम्हाला त्यांच्यासमोर ठेवायचा आहे. 21 तांदळाच्या दाण्यांपैकी पहिल्या तांदळाचा दाणा उजव्या हातात घ्यायचा आहे. एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. हा तांदळाचा दाणा तुम्हाला त्या कागदावर ठेवायचा आहे. असं तुम्हाला 21 तांदळाचे दाणे 21 हातामध्ये घेऊन एक एक करत 21 तांदळाचे दाणे तुम्हाला हातात घेऊन 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. 21 वेळा. बघा, 1 पासून 15 ओव्या, 1 पासून 15 ओव्या संस्कृत. एकदा म्हटलात की हा तांदळाचा दाणा समोर ठेवायचा. पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा, पुन्हा व्यंकटेश स्तोत्र, 1 पासून 15 ओव्या म्हणायच्या, पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा, असे 21 मंडळ करायचे आहेत. म्हणजे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहेत आणि एक एक करत 21 तांदळाचे दाणे समोर कागदावर ठेवायचे आहेत. कागदाची पुडी बनवायची आहे. ही पुडी जी आहे ही आज या आषाढी एकादशीपासून तुम्हाला तुमच्या पैशांच्या पाकिटात जवळ किंवा सोबत ठेवायची आहे. आर्थिक समस्या दूर होईल. कितीही गरिबी असेल ती नष्ट होईल. हा दरिद्रता संपवण्यासाठी आणि पैसा येण्यासाठी खास उपाय आहे. चौथा जो उपाय आहे, या चौथ्या उपायासाठी तुम्हाला एका वाटीत हळद घ्यायची आहे. एक छोटी वाटी घ्या. त्या वाटीमध्ये थोडीशी सुकी हळद घ्या. भगवान विष्णूंना हळद खूप प्रिय आहे. माता लक्ष्मीला हळद खूप प्रिय आहे. हळद शुक्राची, गुरुची कारक आहे. त्यामुळे शुक्र गुरुची युती होते आणि आपल्याकडे पैसा, धन, संपत्ती यामध्ये वाढ होते. थोडीशी हळद घ्यायची एका वाटीमध्ये. या 3 बोटांनी भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर हळदीचं अर्चन करायचं आहे. हळदीचं अर्चन करत असताना 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जसं श्रीसूक्त म्हणताना आपण कसं श्रीयंत्रावरती सेवा करत असताना आपण कसं श्रीसूक्त म्हणतो, कुंकुमार्चन करतो तेव्हा सेम तसं तुम्हाला हळदीचं मार्चन करायचं आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती. मूर्ती नसेल तर एक सुपारी ठेवा. सुपारीला भगवान विष्णूंचं स्वरूप समजा आणि त्याच्यावरती हळदीचं अर्चन करा. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला ती सुपारी आणि ती हळद, मूर्ती असेल तर मूर्तीवर असणारी हळद, सुपारीवर अर्पण केलं तर सुपारी आणि हळद तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रात किंवा कापडात तुम्हाला बांधायचं आहे. तुमची इच्छा जी काही आहे भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि तुम्हाला ही पुडी आज एकादशीपासून आपल्यासोबत किंवा जवळ ठेवायची आहे. कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. आता शेवटचा उपाय सांगते. बघा, भगवान विष्णूंना ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत त्यामध्येच एक अत्यंत प्रिय असणारी गोष्ट म्हणजे लवंग. फूलवाला लवंग हे माता लक्ष्मीलाही आकर्षित करतं आणि भगवान विष्णूंना सुद्धा प्रसन्न करतं. पिवळा धागा असेल तर, लाल धागा असेल तर, पिवळा आणि लाल मिक्स म्हणजे कलावा असतो तो असेल तर, जो तुमच्याकडे धागा आहे तो घ्या. 7 फुलवाले लवंग घ्या. 1 फुलवालं लवंग घ्यायचं, धाग्यामध्ये बांधायचं, आपली इच्छा भगवान विष्णूंना सांगायची. पुन्हा दुसरं फुलवालं लवंग धाग्यात बांधायचं, इच्छा सांगायची. अशा 7 लवंगा धाग्यात बांधून तुम्हाला तुळशीला बांधायच्या आहेत. तुळशीच्या बुडाला किंवा तुळशीच्या फांदीला तुम्हाला बांधायच्या आहे. आता तुम्हाला ही लवंगांची माळ आज एकादशीला तुळशीला बांधल्यानंतर तुम्हाला ती कमीत कमी 3 महिने तिथेच ठेवून द्यायची आहे. 3 महिन्यांमध्ये तुम्ही जी इच्छा व्यक्त केलेली आहे, समजा नोकरीसाठी करताय, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी जर नोकरीचं कुठेतरी क्ल्यू भेटला, 1 लवंग काढा. नोकरीसाठी तुम्हाला कुठेतरी इंटरव्ह्यू द्यायला बोलवलं आहे, दुसरं लवंग काढा आणि तुळशीच्याच मातीत ते दाबा. नोकरीचं कन्फर्म झालं, तिसरं लवंग काढा. नोकरीसाठी जॉईन होत आहे, 4थं लवंग काढा. नोकरी मनासारखी आहे, सॅलरी चांगली आहे, 5वं लवंग काढा. सॅलरी हातात भेटली आहे, 6वं लवंग काढा. काढलेलं प्रत्येक लवंग स्टेप बाय स्टेप तुम्हाला 8 दिवसात, महिन्यात जसं तुमची इच्छा पूर्ण होत जाईल तशी एक लवंग काढत तुम्हाला तुळशीच्या मातीत दाबायची आहे. शेवटी 7वी लवंग तुळशीच्या मातीत दाबल्यावर तो धागा सोडायचा आहे. वाहत्या पाण्यात तुम्हाला सोडायचा आहे किंवा विसर्जित करायचा आहे किंवा तुळशीच्या मातीत तुम्ही दाबलात तरीही चालेल. खूप साधे, खूप सोपे पण अत्यंत पॉवरफुल उपाय आहेत. जेवढे सांगितले त्यापैकी एक करा. शक्य असेल तर सगळे करा. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.